सो दिस इज द पंक्चर नंबर 4. आता लावलं ते 1 2 3 आणि 4. बट मेन प्रॉब्लेम आहे की ही जी रिंग आहे, रिंग ही ॲक्च्युली बाहेर असते, ही आतच राहिल्यामुळे हे साईडचं गेलेलं. पण या ट्यूबने खूप सपोर्ट केला. सो ही जी रिंग काढली तर अजून डॅमेज होणं कमी होईल. विथ हेल्प ऑफ दिस याला थोडं पुश केलं या रिंगला, आणि आता ही ट्यूब इट्स गुड टू गो वापरायला. बट हे लक्षात नाही आलं माझ्या, म्हणजे ही रिंग कधी आत होती ते. मध्ये पंक्चर झाल्यावरती ट्राय केलं होतं रस्त्यावरती काढायला, पण झालं नव्हतं, तर फायनली काढली आहे. सो वेन आय यूज दिस अगेन दिस विल टेक अनदर पंक्चर घेऊ शकेल. सो आय विल पुट दिस आउटसाइड. सो बेसिकली अशी असते ही रिंग आहे, ही रिंग इथे असते, आत गेली. दॅट वॉज अ केअरलेसनेस ऑफ माइन. लेसन लर्न. सो द पंक्चर इज ओवर हियर. हे see this spot. This one. So मी 2 पंक्चर पॅच लावले आणि ट्यूबमध्ये हवा टाकल्यानंतर पाण्यामध्ये टाकली. बट बुडबुडे येत आहेत. सो इधर आय हॅव टू कट दिस पॅच and apply, or this tube is gone. I need to check that with an expert. So आमच्या इथे सुरेश आहे, सायकल मेकॅनिक. आय विल आस्क हिम की कट करून लावू की काय, कारण दिस हॅपन सेकंड टाइम. लेट्स सी what he tells. Back from Suresh place, आणि I got to learn 2 valuable lessons आज आयुष्यात. The mistake or the thing I was doing is, जिथे पंक्चर झालं ती जागा साफ केल्यानंतर, म्हणजे सँडपेपरने घासल्यानंतर पंक्चर सोल्युशन लावायचो. ओके, ते सुकायला पण वेळ दिलेला, सँडपेपरने पण नीट घासलेलं, आणि पंक्चर पॅचला पण मी सोल्युशन लावायचो. सो तसं केल्यामुळे, अँड आय वॉज डुईंग दिस फॉर कपल ऑफ इयर्स, म्हणजे काफी टाईमपासून करत होतो. सो पंक्चर पॅच खराब होतो. सो एकदा सोल्युशन लावलं आणि सुकून दिलं की डायरेक्ट पॅच लावायचो. अँड वन ऑफ द थिंग आय वॉज डुईंग इज, सिन्स आय वॉज ॲट होम आणि माझ्याकडे बादलीचा ॲक्सेस होता पाण्याचा, एवढी हवा इज फाईन टू चेक पाण्यामध्ये. टायरमध्ये जेवढी हवा घालतात तेवढी मी चेक केलेली, तेवढी घातलेली. सो लाईक ओव्हर हिअर एवढी. सो ऑब्वियसली पाण्यात घातल्यानंतर तो पॅच निघायचा त्यामुळे 2 पॅच वेस्ट झाले. अँड ॲक्च्युली दॅट्स प्रिटी कॉमन सेन्स, बट कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. सो त्याच्यामुळे ते 2 पॅच वेस्ट झाले. सो लेसन लर्न. 1 इज एवढी हवा भरून पाण्याचा ॲक्सेस झालं तर चेक करायचं, म्हणजे तो पॅच इंटॅक्ट राहतो. आणि एकदा तुम्ही टायरमध्ये टाकलं ट्यूब आणि हवा भरल्यानंतर तो ॲकोमोडेट होतो. आणि सेकंड थिंग इज, पंक्चर पॅचला पुन्हा सोल्युशन लावायची गरज नाही, पंक्चर पॅच खराब होतो. थँक्स सुरेश.